Hello, good evening. सर्वांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात सलाम. We continue our studies on family life. आणि कौटुंबिक जीवनाचा अभ्यास आपण पुढेही चालू ठेवत आहोत. Sorry, Pastor Mel couldn't join us today. आणि आज माळ पास्टरांचा विषय आहे, पण काही कारणामुळे ते उपलब्ध राहू शकत नाहीत, त्यामुळे मीच आजचा वर्ग घेणार आहे. And I'm filling in for him. आणि त्यांचं शिक्षण आता आजच्या क्लास पुरतं मी शिकवणार आहे. So, if you have your Bible, would you please open with me Ephesians chapter 5. आणि आपले पवित्र शास्त्र उघडूया आणि एपिस्करास पत्र याचा 5वा अध्याय आपण उघडा. एपिस्करास पत्र याचा 5वा अध्याय. From Ephesians chapter 5, verse number 22 to chapter 6, verse number 4, we are going to read. आणि एपिस्करास पत्र नव्या करारामधून 5वा अध्याय 22व्या वचनापासून ते एपिस 6 4थ्या वचनापर्यंतची वचन आज आपण पाहणार आहोत. एफिस 5:22 ते एफिस 6:4. Now here we see the about the responsibility of each member in the family. आणि या ठिकाणी वरती मथळा दिलेला आहे, ख्रिस्ती कुटुंबाचा जीवनक्रम, म्हणजे ख्रिस्ती कुटुंबामध्ये असलेल्या प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी काय आहे या संबंधी आपण पाहणार आहोत. Now God wants to see happy, healthy, strong families. देवाची इच्छा आहे की विश्वासणाऱ्यांचं कुटुंब हे आनंदी असावं, सुखी असावं, शांतिमय असावं, निरोगी असावं, आशीर्वादित असावं. And after that, we are going to talk a couple of things. What makes a family happy and healthy, and what are those things that really destroy families? आणि त्यानंतर आपण आनंदी, सुखी आणि निरोगी कुटुंब कशामुळे बनतं या गोष्टी पाहणार आहोत. आणि कुटुंबाला अपायकारक कोणकोणत्या गोष्टी आहेत याचा देखील आपण अभ्यास करणार आहोत. So we are going to read, then we're going to have discussion. After discussion, we will have some more teaching. आणि आपण काही वचन वाचणार आहोत, नंतर आपण चर्चा करणार आहोत, आणि त्यानंतर पुन्हा काही वचन वाचून परत चर्चा करणार आहोत. असा आजचा अभ्यास आपण करणार आहोत. Yes, please. 22. Shall I read? Yeah. इफिस 5:22. स्त्रियांनो, तुम्ही जशा प्रभूच्या अधीन तशा आपापल्या पतीच्या अधीन असा. Shall I read 23 and 24 also, Pastor? Yes, I think we read the whole passage and then we discuss step by step with the Up to 6:4. 6:4. Yeah. Okay. Thank you. स्त्रियांनो, तुम्ही जशा प्रभूच्या अधीन आहात तशा आपापल्या पतीच्या अधीन असा. कारण जसा ख्रिस्त मंडळीचे मस्तक आहे तसा पती पत्नीचे मस्तक आहे. शिवाय ख्रिस्त हाच शरीराचा तारणारा आहे. तरी मंडळी जशी
ख्रिस्ताच्या अधीन असते, तसे स्त्रियांनीही सर्व गोष्टीत आपल्या पतीच्या अधीन असावे. पतीनो, जशी ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली, तशी तुम्हीही आपापल्या पत्नीवर प्रीती करा. ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली आणि स्वतःस तिच्यासाठी समर्पण केले, अशासाठी की तिला त्याने वचनाद्वारे जलस्नानाने स्वच्छ करून पवित्र करावे आणि गौरवयुक्त मंडळी अशी ती स्वतःला सादर करावी. म्हणजे तिला डाग, सुरकुती किंवा अशासारखे काही नसून ती पवित्र व निर्दोष असावी. त्याचप्रमाणे पतींनी आपापली पत्नी आपलेच शरीर आहे असे समजून तिच्यावर प्रीती करावी. जो आपल्या पत्नीवर प्रीती करतो तो स्वतःवरच प्रीती करतो. कोणी कधी आपल्या देहाचा द्वेष केलेला नाही, तर तो त्याचे पालन पोषण करतो, जसे ख्रिस्तही मंडळीचे पालन पोषण करतो तसे तो करीतो. कारण आपण ख्रिस्ताच्या शरीराचे अवयव आहोत. म्हणून पुरुष आपल्या आई बापांना सोडून आपल्या पत्नीला जडून राहील आणि ती उभयता एक देह होतील. हे रहस्य मोठे आहे, पण मी ख्रिस्त व मंडळी यांच्या संबंधाने बोलतो आहे. तथापि तुम्हापैकी प्रत्येकाने जशी स्वतःवर तशी आपल्या पत्नीवर प्रीती करावी आणि पत्नीने आपल्या पतीची भीड राखावी. मुलांनो, प्रभूमध्ये तुम्ही आपल्या आई बापांच्या आज्ञेत राहा, कारण हे योग्य आहे. आपला बाप व आपली आई यांचा मान राख, यासाठी की तुझे कल्याण व्हावे व तू पृथ्वीवर दीर्घायू असावे. अभिवचन असलेली हीच पहिली आज्ञा आहे. बापानो, तुम्ही आपल्या मुलांना चिरडीस आणू नका, तर प्रभूच्या शिस्तीत व शिक्षणात त्यांना वाढवा. आमेन. Amen. Beautiful. So let's talk about wife's role and responsibility. आता सुरुवातीला आपण ख्रिस्ती कुटुंबामधील स्त्रियांची भूमिका आणि त्यांची जबाबदारी काय आहे हे पाहणार आहोत. So I would like you to share. विद्यार्थ्यांनी आता उत्तर द्यायचे आहे. ख्रिस्ती कुटुंबामध्ये महिलांची, स्त्रियांची जबाबदारी काय काय आहे, त्यांनी कशा पद्धतीनं वागलं पाहिजे. बोला. ख्रिस्ती कुटुंबामध्ये महिलांनी कशा पद्धतीनं वागलं पाहिजे. म्हणजे या ठिकाणी पती, पत्नी आणि लेकरं हे तीनच आहेत. बाकीचे नातेसंबंध या ठिकाणी लक्षात घेतलेले नाहीत. म्हणून पती आणि पत्नी म्हणजे स्त्रिया म्हणजे ज्या पत्नी आहेत त्यांची भूमिका ख्रिस्ती कुटुंबामध्ये
कशा प्रकारे असली पाहिजे, त्यांनी कशा प्रकारे वागलं पाहिजे. बोला. प्रेज लॉर्ड. आपण Praise the Lord. की आपल्या पतीवर, मुलांवर, म्हणजे आपल्या परिवारावर प्रीती केली पाहिजे आपल्या पत्नीने, बर, प्रीती केली मुलांवर. पाहिजे. हा. हम्म. आणि तिथं आपल्या काय लिहिलेलं आहे 22व्या कुटुंबावर वचनामध्ये? 22व्या वचनामध्ये काय लिहिलंय बघा. 22. हा, एक मिनिट. संत पौल काय सांगतो? पत्नीना आपल्या पतीच्या काय राहा? अधीन राहा म्हणजे बरोबर आहे. म्हणजे प्रीती करा आणि अधीन राहा. व्हेरी गुड. सो wives must love their husband and their family, children, and they must work under their husband's rule. Leadership role. Yeah. Beautiful. They should love their family, husband, and they should accept the leadership or rulership of husband in the family. Beautiful. What is really the meaning of submit? आता त्या ठिकाणी अधीन हा शब्द आहे. इंग्रजीमध्ये त्याला सबमिट म्हटलेला आहे. त्याचा अर्थ काय होतो? अधीन राहणं म्हणजे नक्की काय करणं? What is the word over there in Marathi language, and what does it really mean? Marathi language, that adhin means under the leadership or rulership of. Okay. Means subject to. Subject to. Okay. So whatever they say, they have to obey. Yeah. In every matter. Okay. Whatever decision the husband take, they have to submit to their decision, and in everything. That is meant adhin. Okay. So, as servants or slaves, no, they are under their masters, like that only. Adhin, that word is convey that meaning. So everything they have to submit, whether they understand it or not, but they say, yeah. It is a very powerful word. Don't you think it's too much? Yeah, it is too much. That word means everything without knowing or like that. But that word is very powerful. Yeah. Yeah. What about if husband is making a wrong decision for the family? Yeah. आणि मग जर जो घराचा कुटुंब प्रमुख जो पती आहे, त्याने एखादा जर चुकीचा निर्णय घेतला, मग त्या स्त्रियांनी किंवा पत्नीने मग कशा प्रकारे वागलं पाहिजे? तो निर्णय मान्य केला पाहिजे अधीन राहून, का त्याला विरोध केला पाहिजे? बोला, विद्यार्थ्यांनी बोलायचं आहे. नवरे लोकांनी किंवा घरातल्या पतीनं जर चुकीचा निर्णय घेतला, तर पत्नीने तो स्वीकारायचा का त्याला विरोध करायचा? काय केलं पाहिजे? Is there any room for wife to negotiate or give opinion, or just to follow blindly? या. आणि मग अंधभक्तीनं किंवा डोळे झाकून पतीच्या आज्ञेचं पालन करायचं आहे का विचारपूर्वक पालन करायचं आहे? Actually, many years back, I have preached on this subject, but it is connected to verse number 21, Pastor. Yeah. When they have the fear of the Lord, then all the decisions will go smoothly, both husband and wife. 21 verse is connected to that. You then are only an they can be amazing man. subject. Yeah. You are really amazing man. I was going to connect that with 21 as well. Yeah. Okay. Yeah. That submit to one another. Under the fear of the Lord,
then every decision will smooth and nothing to worry about. Please explain that. This Yeah. is so powerful. Yeah. आणि आता आपण बघितलं की स्त्रियांनी एक आपल्या पतीचा जर चुकीचा निर्णय असला तर त्याला विरोध करायचा का तसाच तो स्वीकारायचा. आईचं सन पावलाने लिहिलेलं पतीच्या अधीन राहा, म्हणजे पती जे काय सांगतो ते डोळे झाकून स्वीकारा किंवा त्याप्रमाणे वागा. तर याचं उत्तर 21वं जे वचन आहे 5व्या अध्यायाचं त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. ते वचन काय सांगतं पहा, ख्रिस्ताचे भय बाळगून एकमेकांच्या अधीन असा. एकमेकांच्या अधीन पाहिजे, एकमेकांचं ऐकलं पाहिजे, पण त्याचा बेस पाया काय आहे? ख्रिस्ताचं भय. ज्या वेळेला ख्रिस्ताचं भय नवरा बायको, पती पत्नी, आई वडील दोघांच्या मध्ये असतं, त्यावेळेला सगळे त्यांनी घेतलेले निर्णय हे एकमेकांच्या अधीन असतात आणि कोणताही चुकीचा निर्णय सहसा घेतला जात नाही, कारण दोघंही ख्रिस्ताचं, परमेश्वराचं भय बाळगतात. आणि म्हणून एकमेकांच्या अधीन राहा याच्या आधी दोघांनी देवाच्या किंवा ख्रिस्ताच्या अधीन असलं पाहिजे. मग संत पावलाला सांगितलेल्या सगळ्या गोष्टी खाली ज्या लिहिलेल्या आहेत त्या पूर्ण होतील. इव्हन लेकरांनी सुद्धा ख्रिस्ताचं जर भय बाळगलं तर ते आईबापांच्या आज्ञेत राहतील आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी त्यांच्यासाठी आशीर्वादित होतील. आमेन. थँक्यू पास्टर. The best thing is to read God's word in its context. आणि मग सगळ्यात उत्तम गोष्ट काय आहे की देवाचं वचन संदर्भासह आम्ही बघितलं पाहिजे. आधी कोणती वचनं आहेत, नंतर कोणती वचनं आहेत, त्या अध्यायाचा विषय काय आहे, ते वचन ज्या पुस्तकात आहे त्या पुस्तकाचा विषय काय आहे, असे वेगवेगळे संदर्भ लक्षात ठेवून मग आपण वचनाचा अर्थ काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तरच योग्य अर्थ आम्ही वचनामधून प्राप्त करून घेऊ शकतो. आमेन. Never just speak one verse. आणि मग एकच वचन निवडून, एक दोनच शब्द निवडून त्याचा अर्थ काढणं बऱ्याच वेळेला चुकीचं होतं किंवा धोकादायक असतं. म्हणून संदर्भासह वचनाचा अर्थ लावण्याचा आम्ही प्रयत्न केला पाहिजे. So look at that, how beautifully it is connected, that you have fear of God, you honor God. Fear means to honor God. Yeah. And with that honoring God, you submit to one another. And then it will be easier for wives to submit. आणि आम्ही पाहिलं 21व्या वचनामध्ये की ख्रिस्ताचं भय नवरा बायको दोघांनी बाळगलं पाहिजे आणि मग एकमेकांच्या अधीन असलं पाहिजे, एकमेकांचं म्हणणं मान्य केलं पाहिजे. आणि मग स्त्रियांना मग आपल्या पतीच्या अधीन राहायला कोणतेही काही करावं लागणार नाही जर ते ख्रिस्ताच्या अधीन आहेत, देवाच्या अधीन आहेत. देवाचं भय बाळगणं म्हणजे देवाचा आदर करणं, देवाचा मान सन्मान करणं. ज्या वेळेला स्त्रिया देवाच्या अधीन आहेत, देवाचा मान सन्मान करतात, त्यावेळेला त्या आपोआपच आपल्या पतीचा किंवा नवऱ्याचा सन्मान करतात. आणि नवरे देखील ज्या वेळेला ख्रिस्ताच्या अधीन आहेत, ख्रिस्ताचं भय बाळगतात, त्यावेळेला त्यांच्याकडून देखील कोणताही चुकीचा निर्णय सहसा घेतला जाऊ शकत नाही. आमेन. So you can give example. You had a situation where you were submitting to one another. आणि एकमेकांच्या अधीन राहा यांचं एखादं उदाहरण तुम्ही देऊ शकता का? विद्यार्थ्यांनी बोलायचं आहे. काय उदाहरण तुम्हाला कुटुंबामधलं सांगता येईल? सर्वसामान्य कुटुंबामधील स्त्रियांनी आपल्या पतीच्या अधीन राहिलं पाहिजे, म्हणजे पतीची आज्ञा मानली पाहिजे, पतीच्या आज्ञेचा सन्मान केला पाहिजे, पतीचं आज्ञा पालन केलं पाहिजे. बोला, एखादं उदाहरण द्या कुटुंबामधलं.
विद्यार्थ्यांनी बोलायचं आहे. बोला सिस्टर. पत्नींनी पतीची कोणती आज्ञा पालन करायची आहे तुम्हाला आठवते का? तुमच्या कुटुंबामध्ये किंवा इतर कुटुंबामध्ये, ख्रिस्ती कुटुंबामध्ये कोणत्या आज्ञेचं पालन? एखादी आज्ञा, अधीन राहा म्हणजे आज्ञा पालन करा. Because when we talk about Asian culture, culture in the subcontinent, that's really a big thing. Submission. Yeah. And I mean, many non-Christian religions, they call husband as a god. Yeah. Second god. So they have quietly to obey whatever he says, wrong or right. Yeah. If he is God, God's word is final. Like that. In our culture also, Hindu culture. So that's why I'm, asking these thought-provoking questions. आणि आशिया खंडामधील अनेक देशामध्ये आणि आपल्या भारत देशामध्ये सुद्धा जे ख्रिस्तीतर धर्म आहेत त्यांच्यामध्ये पती हा परमेश्वर असं म्हटलं जातं. म्हणजे पतीला परमेश्वराचा दर्जा, म्हणजे परमेश्वराचं बोलणं हे ऐकलंच पाहिजे. तसं कुटुंबामध्ये पतीचं बोलणं देखील आज्ञा स्त्रियांनी, बायकांनी पाळलीच पाहिजे. असं हे आशिया खंडातल्या बऱ्याच राष्ट्रामध्ये, आपल्या भारतामध्ये असतील किंवा आजूबाजूची राष्ट्र आहेत, श्रीलंका असेल, पाकिस्तान असेल, बांगलादेश आणि नेपाळ आणि इतर जे आजूबाजूचे आहेत आशिया खंडातील, त्यामध्ये नवरे लोकांची जी भूमिका आहे ती वर्चस्वाची, पुरुष प्रधान संस्कृती ज्याला म्हणतो, जे मेल डॉमिनेटिंग फॅमिलीज. आणि म्हणून विचार करा, विशेषतः ज्या बहिणी आहेत त्यांनी विचार करून या प्रश्नाचं उत्तर द्या. And I think it's very good to bring balance in this area. Yes. आणि मग या अभ्यासक्रमामध्ये समतोल राखणं फार गरजेचं आहे. टोकाची भूमिका आम्हाला चुकीच्या दिशेने नेऊ शकते. म्हणजे अधीन राहा म्हणजे काय सांगेल ते ऐका असा त्याचा अर्थ नाही. जर चुकीच्या गोष्टी असतील तर त्याला विरोध केला पाहिजे, आणि जर ज्या बरोबर गोष्टी असतील म्हणजे पवित्र शास्त्राच्या दृष्टिकोनातून, देवाच्या वचनाच्या दृष्टिकोनातून, तर त्या स्वीकारल्या पाहिजेत आणि त्याचं आज्ञापालन केलं पाहिजे. म्हणून त्यामध्ये समतोल असणं गरजेचं आहे, बॅलन्स पाहिजे. Anyone would like to share something? कुणाला काय सांगायचं या बाबतीत? बोला सिस्टर, ब्रदर. Maybe sisters are afraid of brothers. बोलायचं त्या आता काय घाबरायचं वगैरे नाही. Don't worry sister, we will take care of that. Don't worry. नाही, जे काही तुम्हाला वाटतं ते बोला, आणि चर्चेमधूनच आपल्याला योग्य अयोग्य कळणार आहे ना. तुम्ही बोलल्याशिवाय आम्हाला कळणार नाही काय तुमच्या मनात आहे किंवा तुम्हाला काय वाटतं. बोला. You just open your heart. तुम्हाला या संबंधी काय वाटतं ते बोला. की स्त्रियांनी डोळे झाकून पतीचं आज्ञापालन केलं पाहिजे का? जर चुकीचे निर्णय असतील, चुकीच्या गोष्टी असतील तर पतीला विरोध केला पाहिजे. मी बोलते. पतीला पती जर ख्रिस्तामध्ये आहे तरी पण त्यांचा स्वभाव त्याप्रमाणे नाहीये, तर मग ऍडजस्ट करावं लागतं का मग भांडणं होतात दोघात? काय केलं पाहिजे? She is asking one question. If the husband is in the Lord, means a believer, still his nature is not Christ-like. Means there are many things he does in a family apart from the word of God. At that time, the wives has to adjust or to oppose. What she should do? She is asking question. Sure. Whether we should adjust according to a husband's will or we should oppose the wrong decisions.
The husband is a believer, but he is not acting like a believer. I think we must adjust as much as we could. Yeah. And with discussion and this one, and we have to take help of our seniors, pastors and other leaders, and absolutely for consulting and consolation and all that. And who knows, with this kind of, behavior, his heart is changed, and he say, my wife is just amazing. Yeah. So what she a is beautiful character she has. So, okay. आणि अशा परिस्थितीमध्ये शक्यतो स्त्रियांनी ऍडजस्ट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. लगेचच विरोधाची भूमिका घेऊन भांडणं करू नयेत. आणि आपले जे वरिष्ठ आहेत मंडळीमधील, पालक असतील, लीडर असतील किंवा नातेवाईक जे आहेत, त्यांचा देखील थोडा सल्ला घ्यावा. आणि काही काळानंतर पतीचंही मन परिवर्तन होऊ शकतं. ज्यावेळी तो विचार करेल की मी माझ्या पत्नीला एवढा त्रास देतो, बोलतो, तरी ती मला काय उलट उत्तर देत नाही, रागावत नाही, आणि त्याचं देखील मन परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. आणि विशेष करून त्यांसाठी प्रार्थना केल्या पाहिजेत. आणि शक्यतो टोकाची भूमिका न घेता ऍडजस्ट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे पतीचं मन बदलणे, विचार बदलण्यास ते कारणीभूत होतील. Yeah. Thank you. We have to pray for them and adjust on them. Yeah. Excellent. Good question. चांगला प्रश्न होता. अजून विचारा, कोणाला काय विचारायचं आहे? So look at that, how the word of God is so balanced. It give it advice to wives what they should do, and then it give advice to the husbands. Verse number 25. Yeah. आता देवाचं वचन पहा. सुरुवातीला स्त्रियांसाठी, पत्नींसाठी वचन आहे, त्याने पतीच्या अधीन पाहिजे. आता पतींनी कसं कुटुंबामध्ये वागलं पाहिजे ते देखील 25व्या वचनामध्ये संत पौल सांगतो तिथून पुढे. And this is so powerful. Yeah, go ahead. किती सामर्थ्यशाली आहे ते. पतीनो, जशी ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली, तशी तुम्हीही आपापल्या पत्नीवर प्रीती करा आणि स्वतः तिच्यासाठी समर्पण करा. गुड. आता पतींची जबाबदारी काय आहे? पत्नीची जबाबदारी आम्ही बघितले, पतीच्या अधीन, आज्ञापालन. आता पतींनी कशा प्रकारे वागलं पाहिजे कुटुंबामध्ये, ख्रिस्ती कुटुंबामध्ये? 25व्या वचनामध्ये काय लिहिलेलं आहे? मगाशी सिस्टरनी सांगितलं ते. बोला बोला ब्रदर, लोक बोला. सिस्टरच बोलतात जास्ती. ब्रदर लोक, they are quiet. बोला ब्रदर. Verse number 25, 28, 29 is really, really powerful. 25 वचन 28, 29 खूप सामर्थ्यशाली आहे. Yeah. And it's challenging also. सर्व ख्रिस्ती पतींना एक आव्हान आहे की ख्रिस्तन मंडळीबाबत जे केलं ते पतींनी आपल्या पत्नीबाबत करण्याचं आव्हान संत पौल या ठिकाणी करतो आहे. Okay. So husband, love your wives. So it's love. And then just as Christ also loved the church and gave himself for it. So it means the love gives. Love sacrifice. Is not just sacrifice.
Yeah. सॅक्रिफाईस, पेइंग द प्राइस. Yeah. Okay. आणि 25व्या वचनामध्ये सांगितलं की ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली, पण फक्त प्रीती करून ख्रिस्त थांबला नाही, तर मंडळीसाठी त्यानं वधस्तंभ स्वीकारला. तसंच पतीनेही पत्नींवर प्रीती केली पाहिजे, पण ही प्रीती कशी पाहिजे? त्या प्रीतीमध्ये त्याग असला पाहिजे. म्हणजे त्यागमय प्रीती ज्याला आपण म्हणतो, की स्वतःच्या गोष्टींकडे स्वतःकडे अधिक लक्ष न देता पत्नीच्या गोष्टींकडे अधिक लक्ष देऊन पत्नीसाठी त्याग करणारी अशी पतीची प्रीती असली पाहिजे. त्यागमय प्रीती केली पाहिजे. Yes. And then 28, so husband ought to love their own wives as their own bodies. Yeah. Okay. He who loves his wife loves himself. Yeah. आणि 28 वचनामध्ये काय सांगितलं की पतींनी आपली पत्नी म्हणजे आपलंच शरीर आहे असं समजून तिच्यावर प्रीती करावी. जो पत्नीवर प्रीती करतो तो जणू काय आपल्याच शरीरावर प्रीती करतो. म्हणजे देवाचं वचन सांगतं की पती पत्नी देव एक देह म्हणतो, वन बॉडी. म्हणजे पती आणि पत्नी हे वेगवेगळे नाहीत, ते एक आहेत देवासमोर. तसं पतीनंही समजलं पाहिजे की माझी पत्नी ही माझंच शरीर आहे आणि तिच्यासाठी जो खर्च किंवा काय मी त्याग करतो तो जणू काय माझ्यासाठीच आहे असं समजून त्याने आपल्या पत्नीवर प्रीती केली पाहिजे. व्हेरी गुड. In English Bible is very clear that love your own wives. Okay, not somebody's wife, but your own wife. आणि मराठी also it is same. It's the same. आपल्या पत्नी their own wives. आणि मग पतींनी आपल्या पत्नीवर प्रीती केली पाहिजे. दुसऱ्यांच्या पत्नीवर प्रीती करता कामा नये. आपापल्या पत्नींवर प्रीती करावी, तिच्यासाठी त्याग करावा, तिच्यासाठी खर्च करावा आणि किती किंमत मोजावी लागली त्या प्रीतीमध्ये तरी पतींनी ती केली पाहिजे. त्यागमय प्रीती या ठिकाणी आहे. ख्रिस्ताने मंडळीसाठी केली तशी. And love as your own body. The way you take care of your body, you take care of your wife. आणि पती जसे आपल्या शरीराची काळजी घेतात, मग शरीरासाठी उत्तम खाणं पिणं असेल किंवा चांगले कपडे असतील, चांगले बूट असतील किंवा इतर गोष्टी असतील, मेकअपचं सामान आणि इतर दाढीचं सामान वगैरे असेल, तसेच आपल्या पत्नीचीही काळजी घेतली पाहिजे. म्हणजे पत्नीला जे वेगवेगळ्या गोष्टी लागतात, कपडे असतील आणि स्लीपर असतील, सँडल असतील किंवा मेकअपचं सामान असेल किंवा इतर सौंदर्य प्रसाधनं असतील, तर आपण पतीने स्वतःसाठी जसे वापरतो, खर्च करतो, तसं पत्नीचा खर्चही त्यानं आपलाच खर्च आहे असं समजून केला पाहिजे. म्हणजे पत्नीचा ब्युटी पार्लरचा बिल त्यानं न चुकता दिलं पाहिजे. जणू काय आपण स्वतःच बिल देतो अशा पद्धतीनं पत्नीच्या ब्युटी पार्लर सुद्धा बिल द्यायला पतींनी तयार असलं पाहिजे. व्हेरी गुड. And verse number 29, for no one ever hated his own flesh, but nourishes and cherishes just as the Lord does the body. 29व्या वचनामध्ये काय बघतो आम्ही? कोणी कधी आपल्या स्वतःच्या देहाचा द्वेष केलेला नाही, तर प्रत्येक जण आपापल्या देहाचं काय करतो? पालन पोषण करतो, त्याला सजवतो. ख्रिस्त ही मंडळीचे पालन पोषण तसे तो करतो. म्हणजे ख्रिस्त जसं मंडळीचं पालन पोषण करतो तसं नवरे लोकांनी, पतींनी आपल्या बायकोचं पालन पोषण करायला पाहिजे. तिच्या सगळ्या गरजा भागवल्या पाहिजे आणि तिचा सगळा खर्चही आनंदानं केला पाहिजे. गुड. And honestly speaking, we have more responsibility than that submission part. आणि अधीन राहण्यापेक्षा आता पतींसाठी जबाबदारी जास्ती आहे. नुसतंच अधीन राहणं, एकमेकांचं ऐकणं इतकंच नाही, त्यांचं पालन पोषण करणं, पत्नीचं, तिचा सगळा खर्च भागवणं, तिला कर्जा सगळ्या पूर्ण करणं, बऱ्याच गोष्टी त्यामध्ये आहेत. And honestly speaking, if this kind of love exists, there will be no problem to submit. आणि मग इतरांना प्रथम स्थान देणार म्हणजे पती पत्नीला प्रथम स्थान देतो. तिच्या गरजा काय आहेत हे सगळं आपल्या आधी पाहतो
असं जर इतरांना प्रथम स्थान देणार असं जर कुटुंब असेल, पती पत्नी असतील, तर मग त्याला एकमेकांच्या अधीन राहणं फारसं अवघड जात नाही. ते नेहमी स्वतःच्या आधी दुसऱ्याचा विचार करतात. म्हणजे पत्नी आपल्या आधी आपल्या नवऱ्याचा विचार करते आणि पती आपल्या आधी आपल्या बायकोचा विचार करतात. एकमेकांचा विचार आधी करतात. स्वार्थी असत नाहीत, निस्वार्थी असतात. त्यामुळं मग त्यांना एकमेकांच्या अधीन राहणं सोपं जातं. कधीच त्यांना आणि कुटुंबामध्ये कधीच भांडणं होत नाहीत आणि फाटाफुटी होत नाहीत किंवा झगडे होत नाहीत. And the verse number 33 sum up everything. Yeah. 33व्या वचनामध्ये सगळ्याचा थोडा सारांश त्या ठिकाणी दिलेला आहे. तथापि तुम्हापैकी प्रत्येकाने जशी स्वतःवर तशी आपल्या पत्नीवर प्रीती करा आणि पत्नीने आपल्या पतीची हीड राखावी. What word is it? That respect is there. Respect is there. Yeah, Respect is there. Here is a different word. बीड राखणे Okay. means respect. बीड राखावी म्हणजे आपल्या पतीचा आदर करावा, सन्मान करावा. तो कुटुंब प्रमुख आहे, कुटुंबाचा याजक आहे. देवाने त्याला कुटुंब प्रमुख केलेला आहे, म्हणून त्याचा आदर करावा, सन्मान करावा. Excellent. Any comments? Anything you want to share? आता या पती पत्नींच्या जबाबदारी संदर्भात आपण बऱ्याच गोष्टी पाहिल्या. विद्यार्थ्यांना त्या संबंधी काय बोलायचं आहे, टिप्पणी करायचं आहे, काय स्वतःचं मत मांडायचं आहे किंवा तुम्हाला तुमच्या कुटुंबात आलेला अनुभव सांगायचा आहे, तुम्ही बोलू शकता. The standard is very high, but the reward is also great. आणि कुटुंब व्यवस्था देवाच्या दृष्टिकोनातून फार महत्वाची आहे. देव कुटुंब व्यवस्थेला, कुटुंबाला उच्च स्थान देतो आणि त्याचे परिणाम किंवा त्याचे जे प्रतिफळ आहे किंवा जे आशीर्वाद आहेत ते देखील महान आहेत किंवा अद्भुत आहेत असं पवित्र शास्त्रामध्ये आम्ही पाहतो. बिकॉज गुड फॅमिली, स्ट्रॉंग फॅमिलीज build strong churches. Amen. Family is the Amen. Unit of a church. If families are not proper in the church, church will be not be there. No. God-fearing families means God-fearing church. Yeah. And God-fearing church, families, healthy church. Joyful family, joyful church. And strong families, strong church, strong nation. Strong nations, strong society. That is the basic need, family. Absolutely. That's why devil is attacking families nowadays. So that's true. What of this one, family problems and all those divorces and this and that and living relationships and all those things. They have come up. It was not very common, in subcontinent culture or Asian. It sad to say very common in the Western, but no, it's but nowadays, Pastor, more. Now India also it has come now. Last few years ago, we have a student seminar, young students. So one girl she asked this question, whether living relationship is applicable in the church, like that. Young girl, 15, 16 years. So it has come up to this continent also. Not now Westerns there. What Westerns were doing few years before, now Indians are now they have adopted all their culture, their food, and also their all things. So it has come now. They discuss in youngsters meeting. Living relationship, whether it is good or it is applicable in Bible and all that thing. Okay. Anything else you would like to share? Please. कोणाला बोलायचं आहे का? विद्यार्थिनींनी बोला. कौटुंबिक व्यवस्थेमध्ये पतीची जबाबदारी, पत्नीची जबाबदारी या संबंधी काय तुमचा अनुभव आहे किंवा तुम्हाला काय बोलायचं आहे, सांगायचं आहे, आणखीन काय त्यामध्ये ऍड करायचं आहे, त्यामध्ये भर टाकायची आहे? तुम्हाला काय वाटतं?
पती पत्नीने काय केलं पाहिजे एक चांगलं विश्वासी कुटुंब बनण्यासाठी? महत्वाच्या गोष्टी संत पावलाने या ठिकाणी लिहिलेल्या आहेत, पण तरी अजून तुम्हाला काय जर तुमच्या अनुभवातून असेल तर तुम्ही बोलू शकता, मुद्दे मांडू शकता. Pastor Shane, praise the Lord. Praise Yeah. the Lord. Praise the Lord, dear brother. Yeah. Again, we can see that I think so that physical head of the family is the husband, Mhm. Yeah. and the spiritual head is God. Amen. So Amen. that is you can elaborate on that one thing, and then Mhm. second thing is that the sequence is very fascinating. Paul repeats this sequence in Ephesians, also in Colossians. That Yeah. sequence is first it is submission. The commandment to submit is to given to the wives. Yeah. Then it is for the husbands. Yeah. Yeah. Okay, so I think I don't know, but it is also in the Colossians. It is the same that the first wives are commanded to submit to their husband, and then the husbands are commanded to love their wives as Christ loved them. Yeah. So that is there. Also, there only in Ephesians 6. First, children are commanded to submit to their parents, and then fathers are commanded to uh, grow, grow their children in fear of the Lord, Mhm. in God's discipline. Yeah. Okay, so again there is sequence. First children, and then the fathers. Okay, then in chapter 6, 5 and 9, 5 to 9, if you read, then it is the servants are first commanded to submit to the masters, and then the masters are commanded to mm, uh, uh, not to harass the like that Yeah. the servants. Yeah. Yeah. So that sequence is आता there. So please elaborate on these things. Yeah. First, the head of the family, and then the Yeah. sequence. Yeah. Yeah. Thank you, Bas. आता ब्रदरने प्रश्न विचारलेला आहे की या ठिकाणी इपिस्करास पत्रामध्ये आणि कलसेमध्ये सुरुवात स्त्रियांनी करायची आहे. स्त्रियांनी पहिल्या पतीच्या आधीनंतर मग पुरुषांनी पतींनी पत्नींवर प्रीती करायची आहे. नंतर पुढं मुलांनी आईबापांचा सन्मान करायचा आहे, आणि मग आईबापांनी मुलांना चिरडीस आणू नका. आणि खाली 5व्या आणि 9व्या वचनामध्ये पहिलं दासांनी आपल्या धन्याच्या अधीन असलं पाहिजे, आणि मग धन्यांनीही आपल्या दासांवर अन्याय करता कामा नये. तर ब्रदरना असं म्हणायचं आहे की हा जो सिक्वेन्स आहे की पहिली भूमिका कोणी पार पाडायची, त्याच पद्धतीने आधी स्त्रियांनी पहिलं पाऊल उचललं पाहिजे, आधी मुलांनी पहिलं पाऊल उचललं पाहिजे, आणि दासांनी पहिलं पाऊल उचललं पाहिजे, असं आहे का? आणि पुरुष हा कुटुंबाचा प्रमुख आहे, जसा देव कुटुंबाचा प्रमुख आहे. आणि एक गोष्ट, फक्त कुटुंबाचा प्रमुख असं नाही, देवाच्या वचनाप्रमाणे तो देवानं त्याला कुटुंबाचा याजक केलेला आहे. म्हणजे कुटुंबाचे सगळे स्पिरिच्युअल आत्मिक व्यवहार जसे जुन्या करारामध्ये याजक सर्व अर्पण वगैरे याजकांनी करायचे, तसा पुरुष किंवा पती किंवा बाप हा त्या कुटुंबाचा याजक असतो, आणि सर्व आत्मिक जबाबदाऱ्या त्याच्यावर असतात, असं पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं. येस पास्टर, नाउ यू एक्सप्लेन. You put me in a very hot spot. Yeah. No, but in Old Testament, according to Old Testament, the husband is a spiritual priest of the family. He has to do the sacrifice and all. Yeah. Thank you. Thank you. Thank you. So, first of all, we need to understand the
what does it mean to be a leader? सर्वप्रथम आपण एक पुढारी किंवा नेता म्हणजे काय, त्यानं कसं वागलं पाहिजे याकडे थोडं लक्ष देऊया. What kind of leader in what area has to lead? आणि मग कशा प्रकारचा पुढारी आहे आणि कोणत्या भागामध्ये त्यानं पुढारी पण करलं पाहिजे. Okay. What kind of leader? Of course, soft, loving, kind-hearted. आता पती हा कुटुंबाचा पुढारी आहे, नेता आहे, म्हणजे त्यानं हळूवार असलं पाहिजे, मृदू असलं पाहिजे, दयाळू आणि प्रेमळ असलं पाहिजे. In what area? आणि कोणकोणत्या भागामध्ये? Husband is the provider and the protector. आणि दोन महत्वाच्या गोष्टीची जबाबदारी जो पिता आहे किंवा नवरा आहे, कुटुंब प्रमुख आहे, त्याच्यावर आहे. पहिला म्हणजे तो कुटुंबाचा पोषण करता किंवा प्रोव्हायडर किंवा कुटुंबाला सांभाळणारा, पोषण करणारा आहे. कुटुंबाच्या सर्व गरजा त्यानं भागवायच्या आहे. आणि दुसरं म्हणजे संपूर्ण कुटुंबाचं संरक्षण करण्याची जबाबदारी त्याची आहे. पालन पोषण करणं आणि संरक्षण करणं या दोन जबाबदाऱ्या पतीच्या आहेत. So if the husband is depending only on his wife, okay, he get married, he tried to find a nice girl, especially who is a nurse, and make a lot of money, and he stay at home, and what is his job? Pick and drop. What is your job? Pick and drop. And he stay at home, lazy, doing nothing. आणि मग एखादा नवरा किंवा पुरुष असा आहे की ज्याला काही काम धंदा, उद्योगधंदा काही करायचा नाही, नोकरी करायची नाही, घरातच बसायचं आहे, घरात बसून आराम करायचा आहे. मग तो एखाद्या चांगलं उत्तम नोकरी करणाऱ्या मुलीशी लग्न करतो, जर ती नर्स असेल, आणि जर परदेशामध्ये जर असेल तर तिला मग भरपूर पगार मिळतो. आणि मग अनेक नवरे आम्ही असे पाहतो की स्वतः काही उद्योग करत नाहीत, कामधंदा करत नाहीत, नोकरी करत नाहीत, आणि बायकोच्या पगारावर आणि आराम करतात आणि घरात बसून असतात, कुटुंबाची जबाबदारी स्वतः घेत नाहीत. So what kind of leader and in what are those areas has to lead? Very important. म्हणजे नवऱ्याने कसं असलं पाहिजे, कशा पद्धतीने पुढारपण करायला पाहिजे आणि कोणकोणत्या क्षेत्रामध्ये पुढारीपण केलं पाहिजे, कुटुंबाचं त्यानं संरक्षण केलं पाहिजे आणि कुटुंबाचा सर्व गरजांचा पुरवठा केला पाहिजे. या दोन्ही जबाबदाऱ्या नवरे लोकांवर, बाप लोकांवर किंवा पुरुषांवर कुटुंबामध्ये असतात. A leader doesn't become a leader just because of the title. I'm a leader. आणि मग एक हुद्दा म्हणून मी प्रमुख आहे म्हणून तो लीडर किंवा नेता किंवा पुढारी बनत नाही. त्या पुढाऱ्यासारखं त्यानं वागलं पाहिजे. That's why what we call one wise man said, if a leader is just leading, if a leader is a leader and nobody is following, he is just taking a walk. आणि एका व्यक्तीने असं म्हटलेलं आहे की पुढारी म्हणजे पुढे चालणारा, पण त्याच्या मागे कोण चालत नसेल तर त्याला पुढारी काय म्हणायचं? मागे कोण अनुयायी त्याचे नाहीत ना, एकटाच पुढे चाललेला आहे. पुढारी म्हणजे लोकांचा नेता असतो. लोकनेता जो असतो, लोकांचा नेता किंवा लोक त्याच्या मागे असतात, तो पुढारी बनतो. म्हणजे पुढाऱ्याच्या मागे त्याचा ऐकणारे लोक असले पाहिजेत. जर नवरा कुटुंबाचा जर पुढारी असेल तर मग कुटुंबातल्या लोकांनी मग त्याचं ऐकलं पाहिजे किंवा त्याचं ऐकतात. And one more question he asked, no, about the first whether ladies should take first step or children should. It is simultaneous, I think. Not it's that simultaneous. ladies then No, only. it's then simultaneously. Simultaneous, yes. Both. All children also
they should honor, and this it is first mentioned. That doesn't mean that first children should honor and then the father and mother should. No, it's not like that, I think. It's a beautiful. I'm glad Simultaneous. you highlighted. Yeah. It's not that the what we call Sequence is not important. yeah That is simultaneous. yeah that's beautiful. आणि बंधूंनी दुसरा प्रश्न विचारला होता की प्रथम स्त्रियांना आज्ञा दिलेली आहे की पहिल्या पतीच्या आज्ञेन व्हा आणि नंतर पतींना आज्ञा दिलेली आहे की स्त्रियांवर प्रीती करा. म्हणजे पहिलं पाऊल स्त्रियांनी उचललं पाहिजे असा त्यातून अर्थ काढला तर तो कदाचित चुकीचा असेल. दोन्ही गोष्टींनी दोन्ही एका हाताने जशी टाळी वाजत नाही, दोन्ही हाताने स्त्रियांचीही जबाबदारी आहे आणि पुरुषांचीही जबाबदारी आहे. ज्या वेळेला स्त्रिया पतीच्या अधीन होतील त्यावेळेला पती स्त्रिया आपल्या पत्नींवर प्रीती करतील. तसं लेकरांच्या बाबतीत देखील आहे. लेकरांनी आईबापाचा सन्मान केला पाहिजे, तसं आईबापांनी लेकरांना चिडीच आणता कामा नये. म्हणजे पहिल्यांदा तिथं लिहिलंय म्हणून पहिल्यांदा लेकरांनी ऍक्शन केली पाहिजे किंवा भूमिका घेतली पाहिजे, पहिली स्त्रियांनी अधीन राहिलं पाहिजे असा त्यातून अर्थ काढणं कदाचित बरोबर होणार नाही. But observation is very good, Brother Deepak. I really like your observation. But it's आणि like बंधूंनी जे त्यातून ऑब्झर्वेशन केलेलं आहे मुद्दे आणि ते खूप सखोल आहेत आणि बरोबर मुद्द्यांवर त्यांनी बोट ठेवून प्रश्न विचारलेला आहे. But we have to start from somewhere, where the chicken is first or the egg is first. You know. मग कुंडी आधी का अंडा आधी, तसाच हा प्रश्न आहे. You got it, brother Deepak? बंधू दीपक, तुम्हाला समजलं? Yeah, I got it. Just I hope I'm not confusing you, brother. No, it's not that. I got it. One thing is that I think that this sequence is there because to highlight that the man is the head of the family. I think so. So this is my observation that it highlights the man as the head of the family, not anybody else. The physical head of the family and the spiritual head of the family is God. Absolutely. Yes, the husband is that Christ says, but remember the wife is also the neck connected to the head, and the neck can also turn the head around. We should also remember that. Next, keep the head stable. That's right. And in position. Yeah. Okay, and it is from the heart, no? From the ribs she has made. Last time somebody stated, no? Not from the head, not from the foot. It is from the rib. So both are equal. Absolutely. Yeah. Absolutely. You know, with the pure headship come that lot of responsibility. And then once you give good leadership, good, headship, submission will come. आणि मग कुटुंब प्रमुख म्हणून पित्यावर किंवा नवरे लोकांवर, बाप लोकांवर मोठ्या जबाबदाऱ्या आहे आणि त्या जबाबदाऱ्या योग्य पद्धतीनं पार पडतानाच मग अधीन व्हायच्या गोष्टी आपोआपच घडतील. जशा त्या योग्य पद्धतीनं पती आणि पत्नी आपापल्या जबाबदाऱ्या पार पाडतील, आपोआप ते एकमेकांच्या अधीन राहतात, एकमेकांची बातचीत करतात, एकमेकांचा सल्ला घेतात, एकमेकांचा आदर करतात, एकमेकांना मान सन्मान करतात. त्या गोष्टी आपोआपच घडून येणार आहेत. And I think we as a man or as a husband should take the leadership role and with that responsibility. आणि पुरुष लोकांनी, नवरे लोकांनी जबाबदारी घेतली पाहिजे आणि स्त्रियांची, कुटुंबांची, लेकरांची सगळी जबाबदारी, त्यांचं पालन पोषण, त्यांच्या गरजा भागवणे, पुरवठा करणे, संरक्षण करणे आणि त्या जबाबदारीमधूनच मग चांगली जी कुटुंब आहेत की निरोगी कुटुंब, आनंदी कुटुंब, आशीर्वादित कुटुंब निर्माण होणार आहेत आणि त्यामधूनच मग आशीर्वादित आणि निरोगी मंडळ्या, समाज किंवा देश निर्माण व्हायला वेळ लागणार नाही. Amen. And as brother you said, spiritual leader, priest of the family, provider, protector. Okay. आणि जुन्या करारामध्ये सांगितल्याप्रमाणे कुटुंब प्रमुख हाच याजक आहे कुटुंबाचा. मग तो कमी शिकलेला असेल,
त्याला नोकरी नसली किंवा असंच, बऱ्याच घरामध्ये काय होतं, जर पत्नी जास्त कमवत असेल तर पत्नी लीडर बनते, पण देवाच्या दृष्टीनं पती हाच लीडर आहे. त्याला जर कमी पगार असेल किंवा नोकरी नसेल तरी पण तोच लीडर आहे आणि देव त्यालाच कुटुंबाचा याजक म्हणून बघतो. हे आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. वेदर द हजबंड्स आर अर्निंग लेस मनी, इट इज नॉट मॅटर, ही इज द हेड ऑफ द ॲज गॉड. Absolutely. Yeah, that is beautiful. Great. Anything else? अजून कोणाला काय सांगायचं या बाबतीत? बोला. महत्वाचा विषय आहे ख्रिस्ती कुटुंब. I love it when we have this kind of discussion and we share together. आणि अशा चर्चेमधून बऱ्याच गोष्टी आम्हाला स्पष्ट होतात, प्रश्नांची उत्तर मिळतात आणि काही गोष्टींचं क्लॅरिफिकेशन होतं. म्हणून बोललं पाहिजे, जे आपल्याला वाटतं ते सांगितलं पाहिजे. Okay, so now we have about children. आता लेकरांच्या बाबतीत आपण पाहूया. I think it's very important. Children respect, children obey. आणि 6व्या अध्यायाच्या 2-3 वचनामध्ये आम्ही पाहतो की लेकरांनी आपल्या आई बापांचा सन्मान करायला पाहिजे आणि लेकरांनी आई बापांचा सन्मान केल्यानंतर त्यांच्यासाठी विशेष आशीर्वाद त्या ठिकाणी आहे. तिथं लिहिलेलं आहे की अभिवचन म्हणजे आशीर्वाद असलेली पहिलीच आज्ञा आहे. प्रत्येक आज्ञेमध्ये आशीर्वाद असतीलच असं काही नाहीये, पण ह्या आज्ञेमध्ये विशेष आशीर्वाद देवाने ठेवलेले आहेत लेकरांच्यासाठी. लेकरांनी जर आपल्या आई बापांचा सन्मान केला, आदर केला, तर त्यांना 2 प्रकारचे आशीर्वाद देव देऊ इच्छितो. त्यांचं कल्याण होईल, म्हणजे त्यांचं जीवन आशीर्वादित होईल. मग त्यांचं करिअर असू दे, अभ्यास असू दे, त्यांची नोकरी असू दे, शिक्षण असू दे, सगळं आशीर्वादित होईल. आणि दुसरी गोष्ट, ते पृथ्वीवर दीर्घायुष्य होतील. देव त्यांना दीर्घायुष्य करणार आहे. म्हणजे दीर्घायुष्य आणि आशीर्वाद असे 2 प्रकारच्या गोष्टी लेकरांच्या जीवनामध्ये देवाने ठेवलेल्या आहेत. जी लेकरं आपल्या आई बापांचा आदर करतात, मान सन्मान करतात. Yeah, and look at that, how it is connected. Then about fathers, do not provoke them to anger. Yes. आणि बघ 4थ्या वचनामध्ये काय सांगितलेलं आहे की बापांनी काय केलं पाहिजे, मुलांना चिडीस आणता कामा नये, तर त्यांना प्रभूच्या शिस्तीत व शिक्षणात वाढवलं पाहिजे. प्रभूच्या भयामध्ये, वचनामध्ये, शिस्तीमध्ये त्यांना वाढवण्याची जबाबदारी ही बाप लोकांवर आहे. आणि त्यांना चिडीस आणणं किंवा चिडवण्यासारखं काहीही त्यांनी आपल्या बोलण्याद्वारे, कृतीद्वारे करता कामा नये. म्हणजे आता या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की बापांची जबाबदारी आहे लेकरांना देवाच्या वचनाचं शिक्षण देणं. बऱ्याच वेळेला ही सगळी बाप लोक काय करतात, आम्हाला खूप काम आहेत म्हणून त्या आयांवर ढकलतात. इन मेनी प्लेसेस दिस फादर्स दे send everything to the mothers. Now you teach these boys a song and teach them a verse and all that. It is actually husband's responsibility to teach the word. It is that. And you know, when fathers will provoke them to anger, will tease them, provoke them, you know, do certain things that are very provocative, then the children will lose their respect. आणि मग ज्या वेळेला वडील लोक आपल्या लेकरांना चिडीस आणण्यासारखं काहीतरी बोलतील, वागतील, मग मुलांना आई बापाविषयी आदर होत नाही ना. जर सारखं त्यांना तुम्ही चिडीस आणलं, प्रत्येक गोष्ट जे लेकरं करतात त्याच्यामध्ये तुम्ही काही ना काही तर उणिवा काढल्या, दोष काढले, सारखं त्यांना दोष दिला, त्यांच्याबद्दल हे केलं, चुकीचं बोलत राहिला, तर मग लेकरं आपल्या आईबापाचा मान सन्मान करत नाहीत. आणि मग कुटुंबाऐवजी लेकरं बाहेरच्या जगामध्ये जास्त रमलेले दिसतात. कुटुंबामध्ये आई वडिलांबरोबर बोलणं त्यांना आवडत नाही आणि दे सीक advice of others outside in the world. If fathers are not loving their children and teaching them in God's word, they will go outside. They will learn from somewhere.
Pastor, that is a type of a curse in this 28, Deuteronomy. That curse is there. What is there? The verse is there. You will have children, but you will not like them, or they will be not yours. They will go into bondage. That is a curse. The children will be in your house. They are your children, but they will go in different type of bondages. That is a curse actually. So if the husbands or fathers are not behaving properly, there is a possibility those children will go into bondages of different things, and all those drugs and other things, and pornography and this and that and all. This may happen. Very good. We are running out of time. I had some other things to cover. But I think we will stop here. या ठिकाणी आपण थांबत आहोत आजचा शास्त्राभ्यासाचा वर्ग. Thank you so very much. God bless you. Any homework for students? I think they just highlight what does it mean to be, women's responsibility, husbands and children's. And elaborate a little bit. Okay. आणि मग ग्रहपाठ विद्यार्थ्यांसाठी आहे की स्त्रियांची ख्रिस्ती कुटुंबामधली जबाबदारी, पतींची जबाबदारी ख्रिस्ती कुटुंबामधली, आणि लेकरांची आई बापांची जबाबदारी थोडक्यामध्ये उदाहरणासह विद्यार्थ्यांनी लिहायचे आहे. And what does it mean to be a leader? And what does it mean to be a leader? आणि आणखीन एक गोष्ट, पत्नी, पती आणि लेकर बघितले आम्ही की एक ख्रिस्ती पुढारी त्याच्यामध्ये कोणती वैशिष्ट्य असली पाहिजेत, पुढारी बनणं म्हणजे काय आणि पुढाऱ्यासारखं वागणं म्हणजे काय. मगाशी आपण बऱ्याच गोष्टी बघितल्या, कोणत्या भागामध्ये त्यानं पुढारी पण केलं पाहिजे आणि कशा पद्धतीने पुढारी पण केलं पाहिजे. पुढारी, ख्रिस्ती पुढारी, कुटुंब आपल्याला ख्रिस्ती पुढाऱ्यांसंबंधी कोणकोणत्या गोष्टी शिकवतं. म्हणजे पती किंवा बाप हा कुटुंबाचा पुढारी आहे, तर त्याच्या जबाबदाऱ्या कोणकोणत्या आहेत, ख्रिस्ती पुढारी म्हणून बापाची जबाबदारी कोणती, याविषयी विद्यार्थ्यांनी थोडक्यामध्ये लिहायचं आहे. Beautiful. So God bless you. Have a wonderful evening. देव तुम्हाला आशीर्वाद देव, आणि पुढच्या आठवड्यामध्ये आपण पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत आपण एकमेकांची रजा घेऊया. देव तुम्हाला आशीर्वाद देव, तुमचं संगोपन करो, तुमचं संरक्षण करो. पुढच्या आठवड्यामध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत गुड नाईट आणि बाय बाय. थँक्यू पास्टर. गॉड ब्लेस यू. God bless. Bye bye. थँक्यू. Okay.